नमस्कार अमरावती. अमरावती शहराला हादरवून सोडणाऱ्या पाण्याच्या टाकीत सापडलेल्या गूढ मृतदेह प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. नागपुरी गेट परिसरातील बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख DNA चाचणीद्वारे पटवण्यात आली असून या खून प्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरी गेट परिसरातील एका बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करत DNA चाचणीच्या माध्यमातून मृताची ओळख अब्दुल रियाज अब्दुल अनीस अशी पटवली. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मृताची पत्नी नसरीन बानो आणि तिचा साथीदार ऑटो चालक शेख इक्राम शेख चांद यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी अब्दुल रियाज याला बोलावून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ऑटो रिक्षामधून नेऊन बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. 26 रोजी एक अननोन व्यक्तीची बॉडी नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळाली होती. त्यामध्ये तपासामध्ये आपण त्या व्यक्तीचं नाव निष्पन्न केलं. त्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे आपण त्या प्रकरणाचा तपास करून त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्यांचा पिछार आपण 19 तारखेपर्यंत घेतलेला आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासामध्ये निष्पन्न होतील. हत्येचं कारण काय आहे किंवा बाकी काय रिझन्स आहेत हे सगळं तपासामध्ये आपण निष्पन्न करतोय. त्यासाठीच आपण पिछार घेतलेला आहे. तर गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात दिले. 16 जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुनामागील नेमका हेतू, कटाची आखणी आणि इतर कुणाचा सहभाग होता का याचा सखोल असा तपास आता पोलीस करत आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आल्याने पोलिसांच्या तपासाची सर्वत्र चर्चा होत आहे. कोणताही ठोस सुगावा नसताना तांत्रिक तपास, CCTV फुटेज आणि DNA अहवालाच्या आधारे पोलिसांनी या गूढ खून प्रकरणाचा छडा लावला. आता या हत्येमागील संपूर्ण सत्य समोर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.